नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. शंकराला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक सोमवारी या पद्धतीने करा पूजा. तुमच्या ज्या काही अपूर्ण इच्छा आहे त्या पूर्ण होतील. हिंदू धर्मात सोमवारी महादेवाची पूजा करायची प्रथा आहे. सोमवार हा भगवान शंकराचा दिवस मानला जातो. सोमवारी म्हणजेच या दिवशी शंकराला, भगवान शिवाला, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि मनोभावे उपासना म्हणजेच महादेवाची पूजा अर्चना केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदू धर्मात सोमवारी महादेवाची पूजा करण्याची प्रथा आहे. सोमवार हा भगवान शंकराचा दिवस मानला जातो. ह्या दिवशी शंकराला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि मनोभावे उपासना केल्याने तुम्हाला इच्छित फलप्राप्ती होते. म्हणजे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. हे मात्र निश्चितच. फक्त आपण जे काही उपाय करू ते मनाभावापासून करायचे. भगवान शिवावर विश्वास आणि श्रद्धा ठेवून करावे. भगवान शंकराची अनेक रूपे आहेत. त्यांना महादेव असेही म्हटले जाते. समुद्र मंथनातून निर्माण झालेले विष प्यायल्यानंतर कंठात साठवल्यामुळे त्यांचा गळा निळ्या रंगाचा झाला आणि मग म्हणूनच भगवान शिवशंकराला त्यांना नीळकंठ ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते. शंकराला प्रसन्न करण्यासाठी सर्वात प्रथम तर सोमवारी सकाळी आपले नित्यकर्मे आटपून अंघोळ करून म्हणजे स्नान करून भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करावी. तसेच शिवचालिसाचे पठण करावे. शिवचालिसाचे पठण केल्यानंतर तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते हे नक्कीच. तसेच तुमचे सर्व दुःख जे काही आहेत ते दूर होतात. आता आपण पाहूया शंकराला प्रसन्न करण्यासाठी काही महत्त्वाचे चमत्कारिक उपाय. तर त्यांना प्रसन्न करायसाठी करा हे उपाय. शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी कच्च्या तांदळासोबत तीळ दान केल्याने पितृदोष दूर होतो. तसेच घरात सुख आणि समृद्धी नांदते. तसेच सोमवारी दीपदान केल्याने तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. उपाय नंबर 2. सोमवारी सकाळी स्नान केल्यानंतर पांढरा, हिरवा, पिवळा, लाल किंवा मग निळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. हे रंग शंकराच्या आवडीचे आहेत असे मानले जाते. उपाय नंबर 3. सोमवारी उसाच्या रसाने शंकराच्या पिंडीवर अभिषेक केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल. तसेच तुमच्या नात्यातील प्रेम सुद्धा वाढेल. भगवान शंकराला पांढरे चंदन आणि खीर अर्पण करणे हे सुद्धा शुभ मानले जाते. आता उपाय नंबर 4. भगवान शंकराला तांदूळ अर्पण करावे. तांदूळ हे पूर्ण असावे, तुटलेला तांदूळ नसावा. सोमवारी दही, पांढरे वस्त्र, दूध आणि साखर दान करणे शुभ मानले जाते. ह्यामुळे भोलेनाथ प्रसन्न होऊन तुमच्या इच्छा पूर्ण करतात. पैशाची उपाय नंबर 6. पैशाची कमतरता दूर करण्यासाठी सोमवारी शिवरक्षा स्तोत्राचे पठण करा. कुंडलीनुसार ज्या लोकांवर चंद्राचा प्रभाव असतो त्या लोकांनी पांढरे वस्त्र परिधान करावे. इतकेच नाही तर कपाळावर चंदनाचा टिळा सुद्धा लावावा. आता समोरील उपाय नंबर 7. दर सोमवारी भगवान शंकराच्या पिंडीवर अक्षता,
चंदन, धूप, दूध, गंगाजल आणि बेलपत्राचा अभिषेक करावा. ह्याने शंकराचा आशीर्वाद मिळतो हे निश्चितच. तसेच तुमच्या अपूर्ण ज्या काही इच्छा आहेत त्यासुद्धा पूर्ण होतात. उपाय नंबर 8. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी महामृत्युंजय ह्या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. तसेच कच्च्या गाईचे दूध शिवलिंगावर अर्पण करणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते. अत्यंत साधे, सरळ, सोपे आणि सहज तुम्हाला करता येतील असे हे चमत्कारिक उपाय आणि तोडगे आज आपण पाहिलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर नक्कीच करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जे काही आपण तोडगे पाहिले ते फक्त मनाभावापासून श्रद्धा ठेवून नियमितपणे सातत्याने नक्की करा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. श्री स्वामी समर्थ.